सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच राहा. तर 29 जानेवारी 2026ला आलेली आहे जया एकादशी. असं म्हटलं जातं, ह्या एकादशीला उपवास केला, व्रत केलं ना, तर सर्व पापे ह्या एकादशीच्या प्रभावामुळे सर्व पापे आपली नष्ट होतात व मनुष्य वाईट आचारा-विचारांपासून मुक्त होतो. तर ह्या एकादशीला आपल्याला लवकर उठायचे आहे आणि लवकर अंघोळ करून आपल्याला स्वच्छ वस्त्र घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचं ध्यान करायचं आहे. त्याचसोबत आपल्याला त्यांची विधिवत पूजा करायची आहे. भगवान विष्णूंना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टी आपण अर्पण करू शकतो. पिवळे चंदन, फुले, हार, अक्षता, फळे असे ज्या गोष्टी त्यांना प्रिय आहेत त्या गोष्टी आपण त्यांना अर्पण करू शकतो. त्याचसोबत पंचामृत व तुळशीचं पान त्यांना अर्पण करू शकतो. त्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे व धूपदीप आरती आपल्याला भगवान विष्णूंची करून घ्यायची आहे. त्याच्याचसोबत एकादशी व्रताचे महात्म्य पठण करायचे आहे. दिवसभर उपवास करण्याबरोबर भगवान विष्णूंचे नामस्मरण करत जागरणसुद्धा करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादश तिथीला उपवास सोडायचा आहे, आपण जिला बारससुद्धा म्हटलं जातं. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.